निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आज या जाहीर सभेला उपस्थित तुमचे माझे मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री भागवत कराड साहेब, माजी खासदार सुनील गायकवाड साहेब, आपले विशेष पाहुणे अरविंद मेननजी, शिवसेनेचे सचिन दानेजी, राष्ट्रवादीकडून व्यंकटराव बेदरेजी, ND सोनकांबळेजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून आलेले, दिलीप गायकवाडजी, व्यंकट पन्हाळेजी, मानेजी, या मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गुडेजी, नगरसेवक आमचे एकमेव नगरसेवक मंगेश बिराजदारजी, शैलेश भडीकरजी, उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, आज आपण इथे ही ऐतिहासिक सभा या चौकात सगळेजण आपण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। सभेला माझ्या लाडक्या बहिणी जास्त आहेत। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये पुरतात का नाही महिन्याला? पुरायला लागलेत का नाही? नाही ना? 23 तारखेपासून 2100 मिळणार आहेत आपल्याला। आता 20 तारखेला कमळाच्या चिन्हावर माझं नाव म्हणजे अधिकृत उमेदवाराचं नाव हे 2 नंबरला आहे मशीनवर। कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय 20 तारखेला आणि 23 तारखेच्या नंतर डिसेंबर मधला हप्ता कितीचा येणार आहे? जोरात 2100 रुपयाचा हप्ता येणार आहे। मला काल साहेब एका मी सभेत गेले, तिथल्या बहिणींनी सांगितलं, ताई तुम्ही साध्या बहीण आहेत म्हणल्या, आम्ही सगळ्या जणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत म्हणून। या सगळ्यांना असं वाटायला लागले की काय 1500 रुपये दिलेत, मत विकत घेतले, कोण काय काय वेगळं सांगायला लागले। पण मला असं वाटतंय की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी 1500 रुपये नाही दिलेले, ह्या माझ्या माता भगिनींना सन्मान दिलाय। सन्मानाने तुमच्या अकाउंटवर पैसे यायला लागले आणि आता तर काय आपली मजा आहे, 2100 रुपये येणार आहेत आपल्याकडे। या लाडकी बहीण योजनेमुळे माझ्या लाडक्या बहिणींना तर पैसे मिळाले, पण ह्या सगळ्या लाडक्या बहिणी भावांचे उद्योग व्यवसाय दुकान सगळे मात्र चांगलं चालायला लागले, बरोबर आहे की नाही? आपण या इलेक्शनला जात असताना लातूरचा विकास, बेदरे साहेब काल कुणीतरी आपण त्या सभेत होतो ना, काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी सभा सुरू व्हायच्या आधीचं मोकळं स्टेज आणि मोकळ्या खुर्च्या याचा व्हिडिओ टाकलाय असं मला सांगितलं। म्हणजे आता परिस्थिती अशी झाली की सभा सुरू व्हायच्या आधी तिथले व्हिडिओ टाकायचे आणि खोटा प्रचार करायचा की यांच्या सभेला प्रतिसाद नाही म्हणून। आता सगळ्यांनी आज फेसबुकवर आपल्या सभेचे फोटो टाका आणि दाखवा की सभेला किती गर्दी आहे। लोकांनी ठरवलंय लातूरमध्ये कमळ फुलवायचे। आता अरविंदजींनी सांगितलं तुम्हाला, आपण लक्ष्मीचं व्रत करतो सगळेजण। लक्ष्मी कशावर बसलेली असते? कमळावर। आपका सबने पिकअप कर लिया सब लोग। लक्ष्मी कमळावर बसलेली आहे, त्यामुळे 20 तारखेला कमळाचं बटन दाबायचंय आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात तर लक्ष्मी येणारच आहे, पण लातूर मध्ये विकासाची लक्ष्मी येणार आहे। काल अण्णाभाऊ साठे तिकडे आम्ही एका सभेला गेलो होतो, मातंग समाजाचा मेळावा होता, तिथे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, त्याचं सुशोभीकरण झालेलं नाही। प्रश्न विचारला जातो विधानसभेमध्ये की आंबेडकरांचे 2 पुतळे कशाला पाहिजेत म्हणून। ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, तो अडाणी असो, अंबानी असो, नाहीतर तुम्ही मी असो, आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव ठेवला नाही, अशा महामानवाचे 2 पुतळे कशाला पाहिजे म्हणून आमदार विचारतात। त्यांचं आपल्याला काय करायचंय? आता कमळ आणायचं, त्यांचं काय करायचं नाही, आपल्याला कमळ आणायचं। आपल्याला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपली लातूरची सीट ही दलित बांधवांसाठी राखीव होती। खासदार साहेब, पुढे तुम्ही मला तिकीट द्याल ह्या भीतीने लिंगायत समाजात टेक्निकली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा एका डॉक्टरांना आणलं
दलित समाजाचा जो नॅचरल नैसर्गिक हक्क आहे हे मी म्हणत नाहीये. आदरणीय खासदार काळगे साहेबांनी 8 दिवसापूर्वी एका भाषणात सांगितलं की आमदार साहेबांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन दलित समाजाची नाराजी ओढावून घेऊन मला तिकीट दिलं म्हणून. हे आपल्याला मान्य आहे का दलित समाजावर होणारा अन्याय? मग काय करायचं तर कमळ फुलवायचं. आपल्याला ज्या ज्या गोष्टी मान्य नाही त्या गोष्टीमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला कमळ फुलवायचं. तिसरा महत्वाचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न. कचऱ्याचं टेंडर 69 रुपये प्रति घर असं असणारी एजन्सी, लातूरची एजन्सी काम करत होती. तिथे 750 लोक आपल्या भागातले इथले जवळचे काम करत होते. ते बदलून 200 रुपये प्रति घर देऊन नवीन एजन्सी आणली गेली आणि ह्या इथल्या आमच्या लोकलच्या जवळपास 450 लोकांना घरी बसवलं. आज त्यांच्या घरची चूल पेटत नाहीये कारण त्यांना पारंपरिक कचरा गोळा करण्याचा व्यवसाय त्यांचा चालू आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. साहेब इथून जवळच जिल्हा रुग्णालय, कराड साहेब पण डॉक्टर आहेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सरकारी दवाखान्याचं महत्व काय असतंय हे ते आणि मी, आम्ही दोघंही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकलेले आहोत. आम्हाला विचारा, एका नॉर्मल माणसाला वैद्यकीय खर्च हा सरकारी खर्चच त्याला शक्य आहे. आपल्याला इथून जवळच देवेंद्र भाऊंनी कृषी शाळेमध्ये जमीन दिली होती सरकारी दवाखान्यासाठी. करायचं काय होतं तर सरकारचेच घरचे पैसे द्यायचे नाहीयेत, सरकारचे 2,80,00,000 रुपये एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडे वर्ग करायचे होते. त्याच्यासाठी आमदारांचा पाठपुरावा लागतो. रोज रोज आदरणीय अजित पवार साहेबांच्या कक्षात जाऊन बसावं लागतं, आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैसे द्या म्हणून. ते काही व्यक्तिगत पैसे नव्हते, त्याच्या हॉस्पिटल सरकारी दवाखाना बांधण्यासाठीचे 140 कोटी रुपये येऊन पडलेले. पण 2,80,00,000 रुपये न दिल्यामुळं आज इथे बसलेल्या प्रत्येकाला सरकारी दवाखान्यात जावा लागतो. तो खर्च कुणाचा होतोय? ह्यांचा होतोय. इलेक्शनचे 2-3 दिवस आधी यायचं, त्यांच्या जवळची माणसं येतात, तुम्हाला काहीतरी सांगतात, पुरुष बांधवांसाठी जी व्यवस्था करतात त्याची अडचण माझ्या भगिनींना होते. पुढचे 2 दिवस घरी मारहाण होती की नाही? त्याच्यामुळं ते तसं करायचं आणि इलेक्शन जिंकून यायचं. त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय करण्याची गरज नाही, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करण्याची गरज नाही, महापालिकेचा दवाखाना चालू करण्याची गरज नाही. कारण गोरगरिबाच्या आयुष्यात तुम्हाला त्रास होऊ द्या, तुमचा जीव जाऊ द्या, नाही तर काही पण होऊ द्या, आमचं मतदान फिक्स आहे हे समजल्यामुळं ह्या लातूरला अनेक रोग जडलेले आहेत. आता हे लातूरचे न विकास होण्याचे रोग आपल्याला समूळ नष्ट करायचे आणि ते करण्यासाठी कमळाला मतदान करायचे. कुठल्या पण गोष्टीला मी एवढ्या ठिकाणी जायला लागले, अनेक लोकांना भेटायला लागले. मला पत्रकार विचारायला लागले, ताई तुमचा जाहीरनामा काय? मी म्हटलं माझा जाहीरनामा लोकांचे प्रश्न आहेत, माझा जाहीरनामा लोकांच्या आयुष्याला लागलेले, दैनंदिन आयुष्यात लागलेल्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, तो माझा जाहीरनामा आहे. लोकांच्या आयुष्यातला कचरा असू द्या, तुमचं पाणी असू द्या. वकिलांकडे गेलं, बेदरे साहेब ते वकील बसलेले, पत्र्याच्या शेडमध्ये आमचे वकील बांधव बसतात. डॉक्टर्सकडे गेलं तर ते म्हणतात आम्हाला ताई आमचं स्वतःचं सेपरेट असं IMA भवन नाहीये. जिथं जिथं मी चालले त्या प्रत्येक माणसाला असं वाटते की आमच्याकडे अडचणी आहे. दुसरी एक मजेदार गोष्ट व्हायला लागली, जिथे मी जाईन तिथं लोक मला एक निवेदन द्यायला लागले आणि वर अल्टिमेटम सांगायला लागले, ताई 15 दिवसात करून द्या. 15 वर्ष गेले, कुणाला काही वाटलं नाही कारण अपेक्षा नव्हती. पण मला आनंद व्हायला लागलाय की तुम्ही मला त्या लायक समजायला लागला. तुम्हाला असं वाटायला लागलंय की ताईंना निवडून दिल्यावर हा प्रश्न 15 दिवसात सुटणार आहे आणि मी तो पूर्ण प्रयत्न करणार आहे. कारण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि लातूरमध्ये तुमचं सरकार येणार आहे, साध्या सर्वसामान्य माणसाचं सरकार येणार आहे. इथे विकास म्हणजे स्वतःचा विकास होणार नाही, विकास तुमचा होणार आहे. इथे साहेब दुसरी सगळ्यात महत्वाची अडचण आहे, इथे MIDC मध्ये इंडस्ट्रीज नाहीये. पाण्याचा प्रश्न असल्यामुळे मोठ्या इंडस्ट्री इथे यायला तयार नसतात. ह्या सगळ्या बहिणी ज्या बसलेल्या आहेत ना, त्या वेगवेगळे लघु उद्योग करतात, त्यांच्या हाताला काम आहे. पण इथे जेव्हा मोठी इंडस्ट्री येईल तेव्हा इथल्या तरुणांना, या बहिणींना प्रत्येकाला शाश्वत काम मिळेल.
आज आपल्याकडे शाश्वत काम नाहीये, तर ते कसं होणार आहे? तर आपल्या MIDC मध्ये स्वतः 200-200 एकरचे भूखंड न घेता तुमच्यातल्या प्रत्येकाला भूखंड मिळावेत याच्यासाठीचा आपण प्रयत्न करायचा. तुमचा कारखाना तिथे तयार व्हायला पाहिजे. लातूर मधल्या लोकांना, लातूरकरांसाठीचे कारखाने तयार व्हायला पाहिजे. जोवर हाताला काम नाहीये तोपर्यंत रिकाम्या विकासाच्या गप्पा मारून उपयोग नाहीये. तुमच्या सर्वांच्या सोबत आता पुढचे 4 दिवस, आजचा दिवस संपलाय, 16, 17, 18 आणि 19 4 दिवस फक्त राहिले. मी तुम्हाला विनंती करते की हे पुढचे 4 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, माझा प्रचार करा, माझे स्टार कॅम्पेनर व्हा तुम्ही. आणि त्याच्यानंतर साहेब मला सगळे म्हणायला लागले की कोण कोण तुमच्याकडे स्टार कॅम्पेनर येणार. एवढे सगळे स्टार कॅम्पेनर असताना मला दुसऱ्या स्टार कॅम्पेनरची गरज आहे असं मला वाटत नाही. 4 दिवस जेव्हा तुम्ही माझ्यासाठी, भारतीय जनता पक्षासाठी, महायुतीसाठी द्याल, उरलेले 1825 दिवस म्हणजेच 5 वर्ष मी तुमच्या सेवेत सदैव तत्परपणे हजर असणार आहे. त्याच्या आधीचे आमदार प्रवासी आमदार होते. आपल्याला प्रवासी आमदार नकोय, आपल्याला निवासी आमदार पाहिजे, तुमच्या जवळ राहणारे आमदार पाहिजे. मी काही मुंबई पुण्याची नाहीये, मी तुमच्यातलीच आहे, मी उदगीरची आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक छोटा मोठा प्रश्न मला माहिती आहे आणि तो मिळून सोडवायचा कसा याचा आपण प्रयत्न करूया. आचारसंहितेचं बंधन आहे. कराड साहेब 2 मिनिटं तुमच्याशी बोलतील. आपण सर्वजण आज इथे आलात. 20 तारखेला कमळाच्या चिन्हावर मतदान करा आणि मला महाराष्ट्राने 3 कोटी लाडक्या बहिणी दिल्या, पण लातूरकरांची लाडकी बहीण होण्याचा बहुमान मला द्या ही विनंती करून आपली